कोकणात होळीनिमित्त वाड्या दाखवल्या जातात. तुळशीला नैवेद्य आणि राजू जळवींनी आपले परम मित्र यांनी आज बघा जेवण केलंय. छोल्याची भाजी, भात आणि डाळ. माझं बघून शिकले ते जेवण कसं करायचं. तुम्ही आज जेवत चला. पुरणपोळी ठेवून द्या, मी नंतर खातलोय. नंतर, आता नको. पुरणपोळी होळीनिमित्त सगळ्या सबस्क्रायबरांना, आपले व्ह्युअर्स यांना सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. कोकणात होळीनिमित्त आलेलो, कामानिमित्त पण आलो, पण होळी भेटली आपल्याला साजरी करायला. त्यामुळे आज आपण होळी देखील सेलिब्रेट करणार आहोत. सो जेवून घेतो. जेवून झालं की पुढच्या अपडेटसाठी आपण भेटूया आपल्या हक्काचं चॅनल मालवणी मुंबईकर. गावाले हिला लवकर येवा, लोक वाट बघतात. भाजीत मीठ फक्त थोडा जास्त पडला, बाकी भाजी एक नंबर. वरण तर एक नंबरच. येतात काय करतात काय हया ना मग डबे भात घेऊचो लागलं. काय करतलो, एवढाच भात भेटलो. फवारणी चालू हा, बटन दाबलेला असा. झाली फवारणी मारून. फवारणी मास्टर नाव काय तुमचं? चव्हाण. संतोष चव्हाण. फवारणी मास्टर संतोष चव्हाण यांनी चव्हाणांच्या घरी फवारणी केलेली आहे. उत्कृष्ट दर्जाची फवारणी करण्यात त्यांचं उत्कृष्ट नाव आहे संतोष चव्हाण. भिजवा, व्यवस्थित भिजवा. काय ता हळू भिजवा, मोडून घालशात. झाडांका मारा, काय मच्छर मारूची नाही. धडाडीचे कार्यकर्ते होते. काय धडाडीचे कार्यकर्ते. आता चाललो आम्ही पाहिजे हे का होई खांद्याचे तयारी व्यवस्थित खाणी सर. खय हय झोपतो आता. खय आता पेट्रोल रात्री कितीला? 7ला. 9-10 वाजतील आमका. खय खय पेटवतो आता हय हय तो तोडतो होता खय हैसर. आणि वाजत गाजत खेळ होतो. उडवत खेळत हैसर उडवत खेळत नाही तुला. खेळत होतो आणि मांडावर खेळतो. त्या सगळ्यांका गांजा कोण होतो, गांजा गुडगुडा होतो. गुडगुडा असा गुडगुडा आणतो गुडगुडा व्यवस्थित. पाणी येताला गांजा घालतो. गांजा गांजा मारतले आज. घालते सगळं घालताय. त्याची रेकॉर्ड करून पाहता दरीचे फाई गेले तर दरीचे फाई आहेत तर होळी खेळतो. होळी काय खेळतो खेळवतो. दरीचे फाई आहेत गोटणी बाराचे होळी खेळून खेळतो. किती वाजता? रात्री संध्याकाळी 7-7:30. म्हणजे माड उडवतला झाडा नाचवत नाही त्याला. मान्य आमच्या पोपळी पोपळी आंबा आंबा तो घेऊन जाऊ उचलत. हो आता घेऊन जायचं. फायनली विनयचं सामान देखील आपलं देऊन झालेलं आहे. आणि विनय कुलतळकर हे आमचे आता आभार मानतील असं आम्ही व्यक्त करतो. काय व्यक्त करतोय? मत व्यक्त करतो. मत कसलं व्यक्त? सर सामान आम्ही त्याच्या गावाला पोहोचवलंय कोलगाव मध्ये. आणि आता मी कोलगावातून निघालोय बांबारड्याला. तिथून आम्ही निघणार 7:30ला घरबीर बंद करून आणि जाणार आम्ही कुडाळला केळबाई देवीची होळी बघायला. आम्ही रात्री झोपणार लवकर आणि उठणार सकाळी लवकर आणि जाणार मुंबईला. ते पण सकाळी 5 वाजता उठून नाही. हे एकटेच चावी देणार. हे जातील ह्याची गाडी घेऊन माझी. मी जाईन सकाळची जनशताब्दी पकडून रात्री दुपारची 4ची गाडी चालवत नेतील आरामात. मला काय फरक नाही. कसा आहे समोसा? समोसा
एक नंबर यार. कसं होतं समोसा? नाश्ता उत्कृष्ट नाश्ता खाण्यासाठी आम्ही आलो सावंतवाडीला. कुडाळ ते सावंतवाडी हा प्रवास करून फक्त आणि फक्त समोसा तो पण विजय हॉटेल. पेट्रोल पंपाच्या बाजूच्या गल्लीतनं यायचं आणि इकडे येऊन बसायचं. आता गाडी चालवत आहे, आणि दुधाची चहा, एक नंबर दुधाची चहा. आता गाडीत बस आहे, चालवत आहे. तर आज बाबा देवा बारा पाचशे केंद्र झालेकर पाटेश्वर कोटेश्वर कुडाळशर आज राज सत्ता पूर्व सत्ता जोगेश्वरी पावना जयार विष्णू दळवी आज ठिकाणी एकंदर तुझ्याकडे लेकरू दिला असता त्यांच्या बाबा एक हात झालेले असतात त्याकडे तुझ्याकडे भेटीचा अमृता पळला मान्य. मी होळीनिमित्त कुडाळ येथील सुप्रसिद्ध मंदिरास भेट दिली. काळबा देवीचं मंदिर हे कुडाळमधील अतिशय विलोभनीय मंदिर आहे. ह्या मंदिरात तुम्ही आलात कुडाळमध्ये तर नक्की विजिट करा. अतिशय उत्तम कलाकृतीचं दर्शन ह्या मंदिरामध्ये आपल्याला दिसतं आणि मंदिराची जी मूर्ती आहे देवीची ती देखील काळ्या पाषाणामध्ये कोरलेली मूर्ती आहे. सो येऊन नक्कीच विजिट करा ह्या मंदिराला. आणि ह्या मंदिरामध्ये आम्ही होळीनिमित्त आलो आहे. इकडे आमच्या सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये ज्या होळ्या असतात त्या खोकळीच्या ह्या पूर्ण पेटवल्या नाही जात. ह्या ज्या होळ्या आहेत इथे खालीच फक्त एक छोटं अग्नी दिलं जातो आणि त्यानंतर हा होळीचा मांड तुम्ही बघाल जवळजवळ 40 ते 50 फूट उंच आहे. त्याच्या भोवती आंब्याचे टाळ गुंडाळलेले आहेत. 90 पेटीचे नारळ त्या होळीभोवती गुंडाळले जातात. 7व्या ते 8व्या दिवसानंतर ह्या होळीची मिरवणूक पूर्ण गावात काढून याचे विसर्जन केले जाते. सो असा हा इथे होळीचा उत्सव साजरा केला जातो. गुड इव्हनिंग. आम्ही केळबाई मंदिरात जाऊन आलो. कुडाळ येथील सुप्रसिद्ध मंदिर आणि होळी देखील तिथली खूप फेमस आहे. त्या मंदिरात आम्ही जाऊन आलो होळीनिमित्त आणि दर्शन घेतले आणि हात भेटीचा नारळ देऊन गाराणा करून घेतला. आणि आता आम्ही चाललो आहे आमच्या तेरसे बांबारड्यामधील रामेश्वर मंदिरामध्ये. आली हुक्की दिली भुक्की असा प्लॅन केलाय आम्ही. बसलेलो शांतपणे, लाईट गेली. आमचे शूटर यांना बोललो चला देवळात जाऊया. ते पण बोलले चला देवळात रामेश्वराच्या तेरसे बांबारड्यामध्ये. गावचे घाबरतीत ह्यो कधी रात्रीचं येईल आता. चला जाऊया. तिकडे जाऊन तुम्हाला आमच्या गावातली होळी कशी असते ते देखील दाखवतो.
आमचे मित्र अक्षय पुरलकर भेटलेच बरेच दिवसांनी. इंटो टाकतो हा युट्यूबवर बघा. नाटक बघतो मी. हा बरेच दिवसांनी भेटलेत आपल्या गावाला होळी निमित्त. तर आपले खास मित्र आहेत आणि आपले भाऊबंधच आहेत आणि आमचे पक्के शेजारी आहेत. सो फायनली आपण आलो आहोत राजूच्या घरी कुडाळला. तेरसे बांबार्ड्यामधून आपण आलो आहोत आणि तेरसे बांबार्ड्यामधली होळी कशी होती? होळी एक नंबर होती होळी. होळी बघण्यासारखी आहे. फक्त आम्हाला थोडा उशीर झाला. वाजलेत रात्रीचे 12:30. आपण तेरसे बांबार्ड्यामध्ये होळी बघायला गेलेलो. बघण्यासारखा होळी उत्सव आहे आमच्या गावामध्ये. मी पहिल्यांदाच होळीनिमित्त एवढ्या रात्री गावाला गेलो, म्हणजे ती होळी बघायला गेलो रामेश्वर मंदिराची. ते होळीचं जर कशी साजरी केली जाते त्याचा एक सारांश सांगतो. होळीचा जो मांड असतो हा खेळवत होळीच्या माळापर्यंत आणला जातो, रामेश्वर मंदिरापर्यंत. आंब्याचे झाड आणि त्याला आंब्याची पानं गुंडाळली जातात. जवळजवळ तो होळीचा मांड असतो तो जवळजवळ 70 ते 80 फूट उंच आहे. तो उभा करणं हीच खूप मोठी गावकऱ्यांची स्किल आहे. ती स्किल आपला यावर्षी बघता नाही आली कारण आपल्याला पोचायला तिथे खूप उशीर झाला. तर तो होळीचा मांड जो आहे इथून बरोबर 1 महिन्याने म्हणजे आजच्या पौर्णिमेपासून पुढच्या पौर्णिमेला तो तसाच्या तसा तिथे उभा असतो आणि तो पुढच्या पौर्णिमेला तो तोडला जाणार आणि तोडल्यानंतर त्याची मिरवणूक आमच्या पूर्ण गावात काढली जाते. काही बुंदा हा जमिनीत वर्षभर तिथे ठेवला जातो. आपण कधी गावाला आलो 1 महिन्यानंतर तर नक्कीच तो दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि होळीनिमित्त रोंबाट म्हणजे सांगतो, जे कोकणी आहेत त्यांना माहिती आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत त्यांना तर 100%च माहिती असेल. एक रोंबाट प्रत्येक वाडीमध्ये असतो. तर तो रोंबाट प्रत्येकाच्या घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या वाडीपर्यंत, नाक्यापर्यंत जाऊन तिथे होळी उत्सव साजरा केला जातो. बरोबर 7 ते 8 दिवस हा होळी उत्सव चालतो. इथून 3ऱ्या दिवशी प्रत्येकाच्या घरी देवाची निशाणकाठी येते आणि तळी 3 तळ्या आहेत आमच्या गावामध्ये. तर प्रत्येक तळी प्रत्येकाच्या दारोदारी जाते. त्याच्यामध्ये वर्गणी स्वरूपात पैसे टाकले जातात आणि तिथून पूर्णच्या पूर्ण होळीचा खर्च हा केला जातो. सो हा होळी उत्सव पहिल्यांदाच मी आमच्या गावाला बघितला आहे. प्रथा खूप चांगल्या आहेत परंतु त्या टिकवणं तितक्यात महत्त्वाचे आहेत. सो आज आपला 3रा दिवस आहे कुडाळमध्ये. उद्या सकाळी आपल्याला लवकर निघायचं मुंबईला जायला. आजचा ब्लॉग देखील हा खूप मोठा होणार आहे. वर्षाचा शेवटचा सण आहे होळी आणि धुलीवंदन. होळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. ब्लॉग आपण नक्कीच बनवू आणि कधी अपलोड करता येईल ते देखील बघू. सो गुड नाईट आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.